आसाम या राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याला कारणही तसं आहे. या राज्याचा लाडका आणि प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेला गायक जुबिन गर्ग याचं स्कुबा डायव्हिंग करताना निधन झालं. या जुबिन दाने राज्यामध्ये सरकार कोणाचंही असो, पण जेव्हा जेव्हा प्रश्न त्यांच्या अस्मितेचा आला, संस्कृतीचा आला, सामान्य लोकांचा आला, याने सरकारच्या विरोधात आवाज उठवलेला आहे. जुबिन गर्ग याने बांगला, हिंदी, नेपाळी अशा अनेक भाषांमध्ये जवळपास 40 भाषांमध्ये गाणे गायलेले आहेत. एका नाईटमध्ये 36 गाणे रेकॉर्ड करण्याचा विक्रमसुद्धा त्यांनी केलेला आहे. बॉलिवूडमधील गँगस्टर या चित्रपटातील या अली या गाण्यापासून त्याला प्रसिद्धी मिळाली. त्याचा पहिला अल्बम अनामिका हा भयानक प्रसिद्ध झाला होता. मित्रांनो, जुबिन गर्ग याच्या अंत्ययात्रेमध्ये हा विक्रम झाला आहे की जगातली ही 4थी सगळ्यात मोठी अंत्ययात्रा होती. या अगोदर मायकल जॅक्सन याच्या अंत्ययात्रेमध्ये सुद्धा अशाच प्रकारची गर्दी आहे. फक्त गायक म्हणूनच नाही, तर एक चांगला माणूस म्हणून त्यांनी नाते जपली. त्याची ओळख, त्याचा समाज, त्याचं राज्य आणि त्याची भाषा याला कायम त्यांनी पुढे ठेवलं. त्यांनी त्याची आसामी आयडेंटिटी ही कायम जपली. त्यांनी त्याच्या लोकांना ओळख मिळवून दिली. आज आसाममधला प्रत्येक माणूस रडतोय. प्रत्येकाची धडपड ही त्याचं शेवटचं दर्शन घेण्यासाठी हे कमवलंय जुबिन गर्गने. आज जुबिन गर्ग हा फक्त सिंगर नाही आहे, तर तो आसामी अस्मितेचं प्रतीक बनलेला आहे. या जुबिन गर्गने कोरोना काळामध्ये त्याच्या लोकांसाठी जशा प्रकारे मदत केली, जशा प्रकारे त्यांनी स्वतःचं घरसुद्धा या कोरोना काळामध्ये लोकांसाठी अवेलेबल करून दिलं होतं. हे अशी माणसं समाजाशी त्यावेळेस नाळ बांधतात. त्या प्रकारे जुबिन गर्ग याच्या अंत्ययात्रेमध्ये हा जनसमुदाय आला आणि ज्या प्रकारे लोक हंबरडा फोडून रडत आहेत, त्याच्यावरून अंदाज लावला जाऊ शकतो ह्या माणसाने त्याच्या आयुष्यात काय कमवलं आहे. काही नाते आपल्याला जन्माने भेटतात आणि काही नाते आपण आपल्या आयुष्यात कमवतो. तुम्ही तुमच्या प्रोफेशनल लाईफमध्ये किंवा सोसायटीमध्ये कशा प्रकारे तुम्ही जगता, तुम्ही नाते कसे निभवता. जन्माने जे नाते भेटलेले आहेत ते निभवण्यासाठी जास्त एफर्ट घ्यावा लागत नाही, परंतु आयुष्य जगत असताना हे नाते मिळवणं, माणसं जोडणं आणि ते आयुष्यभर निभवणं, त्यांच्यासाठी निस्वार्थपणे काम करणं, ही गोष्ट प्रत्येकाला जमत नाही. तो ज्यावेळेस विषय येतो आपल्या लोकांचा, त्यावेळेस सत्तेच्या समोरसुद्धा कणखरपणे उभा राहून आपल्या लोकांची बाजू मांडीन तो खरा माणूस असतो. आणि या जुबिन गर्गने हेच केलं आहे आसामी लोकांसाठी. त्यामुळे आज एवढा मोठा समुदाय आणि एवढं एक मोठं राज्य रडतं आहे त्या एका माणसासाठी, जो निस्वार्थीपणे जगला आणि त्यांनी आयुष्यभर त्याच्या आसामी संस्कृतीसाठी, आसामी लोकांसाठी प्रयत्न केले आणि निर्भीडपणे त्याचे महत्त्व तो मांडत गेला. राजकीय विषयावर, आर्थिक विषयावर तो बोलत गेला, त्याच्या लोकांसाठी त्याची बाजू मांडत गेला. ही गोष्ट रेअर आहे. आज भारतामध्ये लाखो सिंगर आहेत, प्रत्येकजण सोशल आणि पॉलिटिकल विषयावर बोलत नाही, बोलायचं टाळतात. मित्रांनो, समाजासाठी जगणारी फार कमी लोकं असतात आणि ह्या फार कमी लोकांपैकीच एक माणूस म्हणजे हा जुबिन गर्ग आहे.